नकली नकली सिक्के भी चलते हैं। म्हणून मला काय म्हणायचं, काय म्हणायचं आहे? रमाईचं सुंदर गीत होय ना. करुणेची कविता तू, करुणेची कविता तू, मावत नाही ससरातली, बरोबर संसार तुझा, आदित चंद्रमा बरोबर संसार तुझा, आधी तर चांदणे झालीस तू. खरंच आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, अहो त्या रमाईनं बाबासाहेबाला म्हटलं, काय म्हटलं? हे सारे लोक पंढरीला जातात, हो ना. पण मलाही एकदा जायचं आहे. हो बरोबर आहे. मलाही एकदा जायचं आहे. तर बाबासाहेबांनी शब्द काय दिला? काय दिला? अहो रमा म्हणतात, काय म्हणतात? काय ती पंढरी, हो ना. आता कोणाची कोणी ऐकत नाही. बरोबर आहे. अधर्म से जीने वालों के मेले लगते हैं दुर्बत्तर, अधर्म से जीने वालों के मेले लगते हैं दुर्बत्तर, मौत से मरने वालों की कीमत नहीं होती, कीमत नहीं होती. म्हणून मला काय म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे? पंढरी तयार करून देईल आणि त्या पंढरीमध्ये एक दिवस असा येईल, लाखो हजारो भाविक लोक तिथे येतील आणि आपले दर्शन करून जातील. म्हणून काय म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे? रमा बाबासाहेब काय म्हणतात, काय रमाला काय म्हणतात? हो बाबासाहेब तुझ्या पासून चालू याची क्षणा, बाबासाहेब झाले तुझ्या पासून, अरे याची तुला लक्षणा. तू करतो क्षमा, बाबासाहेब गैरवरले, बाबासाहेब गैरवरले की जेव्हा हजारो लोकांची भीड पाहण्यासाठी माझी रमा या ठिकाणी दिसत नाही आहे. 1956ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, नागपूर दीक्षाभूमी, दीक्षाभूमीला आणि तिथे रमाई उपस्थित नाही. माझे बाबा खूप गैरवरले होत. म्हणून अजय सुलसान वाटते मला, कुठे जावे बसली रमा, कुठे जावे बसली रमा.
याची तू करतोय क्षमा आजच्या सुख सामन्यात प्रेमला तुझ्या मुला बसली रमा तुझ्या मुला बसली रमा पहा त्या रमाईने शैली गौऱ्या करू करू त्या संसाराचा गाळा चाललेला असे ते गरीब परिस्थिती बाबासाहेबांची आणि त्या सर्वांना घेऊन त्या आटही येण्याला घेऊन त्या रमाईने त्या संसाराचा थाटबाट केलं म्हणून मला काय म्हणायचं आहे चप्पल नव्हती हो माझ्या आईच्या पायामध्ये चप्पल नाही अशा भर उन्हाळ्यामध्ये पायी जात असत कनारामध्ये काटे उचले तिच्या चटके तिच्या पायाला लागले पण तिने त्यांच्या कोणत्याही गोष्टीची खर मानले नाही आणि आपल्या संसाराच्या सुखा समाधानासाठी शेळी गौऱ्याच्या जमा करून आणि स्वतः आपली जीव पेटवत असेल अशी ती माझी रमाई काय म्हणायचं काय सांगा पासून चालू याची तू करतो क्षमा आज सुसान वाटते मला जाऊ ना बसली रमा तुझे जाऊ ना बसली रमा पण त्या रमाला कधी त्या गोष्टीचा कधी अभिमान वाटला नाही खरंच आहे आणि ते बिचारी फाटका लुगड्यावर फाटका लुगड्यावर गळ्यामध्ये दागिने नाही असा त्या रमाईने संसाराचा आपला गाळा चालविला तुला कधी साडीकडे पाहिलं नाही पण माझा हा
तिरस्कार करतील का काय लोक याच्याकडे रमाईने लक्ष दिलं नाही म्हणून काय म्हणायचं आहे मला सांगा काय म्हणायचं आहे मोठ माझ्या पती मोठ माझ्या पती सांगायला गरीबी जरूरी कन्यानी स्वाभिमान गरीबी जरूरी कन्यानी स्वाभिमान बाबासाहेब तुझ्या पाठी याची तू क्षमा तुझं न वाटते मला तुझ्या तुझा बसली रमा तुझ्या तुझा बसली रमा असे करतात बाबासाहेबांनी तिच्या जेव्हा रमाईची तब्येत ठीक नव्हती तेव्हा रमा अगं मला सोडून जाऊ नको मला सोडून जाऊ नको पण रमा म्हणाली बाबासाहेब फक्त तुम्ही तुमच्या हाताने माझ्या डोक्यावरती माझ्या मस्तकावरती त्याच्यातच माझे सौभाग्य आहे आणि मी त्या परमेश्वराला लीन होईल आणि तिथेच माझ्या मनाला शांती मिळेल असं म्हटलं बरोबर बाबासाहेबांच्या डोळ्यात बसून निघायला लागले कारण बाबासाहेब हे कधीच कोणासाठी रडले नाही बाबासाहेब हे कधीच कोणासाठी रडले नाही पण त्या आई रमाईसाठी रडले काय म्हणायचं जीवन
आला अमरवाले वाले भीमतारी आला अरे बाबा साहेब तुझ्या मातुनी चालू याची तू कर क्षमा तुला सांग वाटते मला जाऊन बसली रमा जाऊन बसली रमा आता एक रेकॉर्डिंग होईल तुमच्या समोर त्याच्यानंतर कार्यक्रम आमचा समाप्त झाला असेल जाहीर करा